सुमित्रा मावशींचा सिनेमा कासव, ज्याला सुवर्णकमळ आहे, नॅशनल अवॉर्ड आहे आणि त्या सिनेमाला पुण्यामध्ये 2 थिएटर आणि मुंबईमध्ये एकच थिएटर मिळतं. तर गव्हर्नमेंटसुद्धा याच्यामध्ये कमी पडतं आहे. साऊथला जे फिल्म कल्चर आहे ना, तिथे माणूस आठवड्याला 15 दिवसाला एक सिनेमा बघतो. तसं इथे थिएटरवरनं सिनेमा टी व्हीला यायची वाट बघितली जाते की टी व्हीला येईल मग आपण बघू. हाय हॅलो नमस्कार मिलेनियल मराठी फॅमिली, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आलेले आहेत संतोष संखत सर. ते सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रभात पुरस्कार मिळालेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे, त्यानंतर झी गौरवशाही पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, त्यांनी केलेल्या सिनेमाची यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा कासव, अस्तू, सैराट, फॅन्ड्री असे असंख्य सिनेमे आहेत. तर त्याच कामाच्या संदर्भातली आपण एक झलक पाहूयात. तर मित्रांनो, चला आपण संतोष सरांसोबत गप्पा मारूयात. मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायला हे आवडेल की निळकंठ मास्तर या सिनेमाच्या आठवणींबद्दल सांगा. निळकंठ मास्तर खूपच म्हणजे काय म्हणतात ना, जवळचा सिनेमा आहे माझ्या आणि त्याच्यात काम करण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी मी कमवलेली आहे असं मला वाटतं. निळकंठ मास्तरला खूप वेगवेगळ्या लेअरवरती काम झालं. म्हणजे मुळात त्याच्यातल्या ती फिल्म जी आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळाशी निगडीत असणारा स्वातंत्र्य लढा एक साईडला आहे आणि एकीकडं त्या स्वातंत्र्य लढ्यात असणारे जी भूमिगत स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांच्या आयुष्याची कहाणी एक साईडला आहे. तर या सगळ्या प्रसंगांना चित्रित करणं एक मोठा कॅनव्हास होता खरं तर तो, आणि तो उभा करणं ही कला दिग्दर्शक म्हणून एक मोठी जबाबदारी माझ्यावर होती. खरं तर मोठं बर्डन होतं ते, पण आम्ही खूप ऑथेंटिकली खूप रिसर्च त्याचा सगळ्यांचा केला होता. आणि त्यामुळं आणि त्या दरम्यान मी जवळजवळ एक 7-8 सिनेमे जे होते त्याच कालखंडातले केले होते. तर त्यामुळे माझ्याकडे एक डाटाबेस होता की नेमकं काय करायला पाहिजे, की तो काळ उभा केला होता अगोदर. त्यामुळं बर्डन जरी असलं तरी ते पेलण्यासारखं होतं. आणि त्यात सपोर्ट एका गोष्टीचा होता की या चित्रपटाला कॉस्ट्युम डिझायनिंग म्हणून माझी मिसेसच होती, कॉस्ट्युम डिझायनर सोनाली संखत म्हणून. तर ती कॉस्ट्यूम करत होती याच्या, आणि तिचा हातखंडा आहे ऑथेंटिक आणि ह्या सगळ्या कॉस्ट्यूममध्ये. तर त्यामुळे कलर पॅलेट सेट करणं किंवा टेक्स्चर सेट करणं याच्यासाठी आमच्या सातत्यानं जर चर्चा व्हायच्या, तर त्याच्यामध्ये आम्ही लेअरवरती खूप काम केलं, बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड आणि मिडल ग्राऊंडवरती. आणि त्यामुळं खूप चांगले ऑथेंटिक कॉस्ट्यूम म्हणा किंवा आर्टच्या बाबतीत पण खूप रॉ आणि ते फील जे पाहिजे होतं ना, की ज्याच्यामध्ये एकीकडे स्वातंत्र्याची धग पण दिसली पाहिजे, ती ऊर्जा पण दिसली पाहिजे, आणि दुसरीकडे या लोकांचं जगणं म्हणजे रंग असूनही बेरंग असण्याच्या अवस्थेत ही लोक जगत होते. त्यांच्या आयुष्याचा एकच रंग होता, स्वातंत्र्य. आणि ते हायलाईट करण्यासाठी कला दिग्दर्शनाच्या माध्यमातून खूप काही गोष्टी, म्हणजे त्याच्यातले काही प्रसंग तर खूप चॅलेंजिंग होते. एक प्रसंग असा होता की ज्याच्यामध्ये 2000 लोकांचा मॉब, म्हणजे गावात प्लेगची साथ येते आणि प्लेगची साथ आल्यानंतर गावाच्या गावं मायग्रेट होतात, या गावातनं त्या गावात स्थलांतर, असा एक प्रसंग होता. आता 2000 लोक प्रोडक्शननी तर उभी केली, आणली गावाखेड्यातनं इकडून तिकडून ट्रक भरून भरून लोक आली, पण लोकांना 2000 लोकांना कॉस्ट्यूम कसा द्यायचा, किंवा 2000 लोकांच्या हातामध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या घरातलं जे सामान आहे, त्यांच्या ट्रंका होत्या, त्यांची भांडी होती, त्यांची कपडे, त्यांची बोचकी गाठोडी, त्यांची गुरं, त्यांच्या बैलगाड्या, हे मोठं चॅलेंज होतं. हे आमच्यासाठी प्रोडक्शन म्हणून पण चॅलेंज होतं आणि प्रोडक्शन डिझाईन म्हणून पण खूप मोठं चॅलेंज होतं. पण ते चॅलेंज आम्ही पेललं. एका दिवसात ते सगळं उभं केलं गेलं, तेवढं कॉस्ट्यूम उभं केलं गेलं.
ह्याच्यासाठी गेटअप मेकअप सेटअपसाठी खूप काम करण्यात आलं. त्याच्याही खूप निष्णात असणारे मेकअपमन होते आमच्याबरोबर. तर या सगळ्यांची साथ मिळाल्यामुळे आम्ही ते 2000 लोकांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात लाकडी बैलगाड्या, की ज्या ऑथेंटिक बैलगाड्या होत्या, त्या बैलगाड्या, त्यातलं सामान, गुरं, म्हणजे अगदी बकऱ्या मेंढ्यापासून गाढवा घोड्यांपर्यंत सगळी वेगवेगळी गुरं आणि प्राणी त्याच्यामध्ये आणले होते. स्वातंत्र्याच्या काळातली विजय मिरवणूक पण आम्ही दाखवली गेली. त्याच्यामध्ये हत्ती, अंबारीवरची लोकं आणि ते सगळे मर्दानी खेळ, तलवारबाजी, भाले, मशाली, बोथड्या, ह्या सगळ्या ऑथेंटिक आणि पारंपरिक असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा त्या गाण्यांमध्ये होत्या. तर त्या उभं करणं किंवा निळकंठ मास्तरमध्ये अनेक गोष्टी चॅलेंजिंग होत्या. म्हणजे एक तर कॅनव्हास खूप मोठा होता, पण सेट खूप मोठे उभे करायचे नव्हते आणि मग आहे त्या रिअलिस्टिक लोकेशनचा बदल सेटमध्ये करायचा होता. आणि त्यातलं मुख्य म्हणजे काय होतं की त्या काळातली गावं शोधणं. म्हणजे ज्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी अजून आली नाही, ज्या गावातले रस्ते अजूनही सिमेंटचे नाहीत किंवा डांबरीकरण झालेले नाहीत, कच्चे रस्ते आहेत, किंवा ज्या गावामध्ये मोबाईलचे टॉवर लागलेले नाहीत, ज्या गावांमध्ये बोर्ड नाहीत, ज्या गावांमध्ये कुठल्याही पद्धतीच्या जाहिराती नाहीत, अशी गावं शोधणं किंवा सापडली तर तशा पद्धतीने ते अवॉइड करणं, ते काढणं, ते लावणं, हे खूप बारकाईनं बघण्याचं काम होतं. आणि त्यामुळे खूप चॅलेंजिंग लेवलला ही सगळी कामं करावी लागली. याच्यामध्ये अनेक प्रसंग असे होते की एका प्रसंगामध्ये 100 चिता पेटवायच्या होत्या. तर 100 पेटवणं म्हणजे प्रचंड मोठा टास्क होता. एक पूर्ण पठार होता डोंगराचा की ज्याच्यावर 100 चिता पेटवायच्या होत्या आणि ते खूप चॅलेंज होतं आमच्यासाठी. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात रॉकेल, डिझेल, लाकडं किंवा एवढी लोकं मॅनपॉवर लागणार होती. ती प्रत्येक वेळी एक चिता पेटवली तर दुसरी विजायची, दुसरी पेटवली, बरं माळरानावर प्रचंड वारं होतं, त्यात ते विजत होतं आणि आम्ही सारखं पेटवत होतं. पण ती 100च्या 100 चिता पेटवल्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट येत होता ना, त्यातनं एक ऊर्जा मिळत होती. येस, आपण जे करतोय ते पडद्यावरती ग्रँजर दिसतंय, मोठं दिसतंय. किंवा त्याच्यामध्ये वंदे मातरम नावाचं गाणं होतं, अप्रतिम गाणं अजय अतुलनी तयार केलं होतं. त्या गाण्याची ऊर्जा एवढी जबरदस्त होती. त्या गाण्यासाठी 40 ते 50 फुटाचा ध्वज तयार करायचा होता मोठा. मग ते एक माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. तर तो ध्वज आम्ही तयार केला होता. तो ध्वज पकडणंसुद्धा खूप अवघड जात होतं, कारण त्या माळरानात प्रचंड मोठी हवा येत होती आणि तो ध्वज पकडून ते अभिनय करायचा होता आदिनाथ कोठारेनं. पण तो फार सुंदर ध्वज तयार झाला. किंवा त्याच्यामधल्या बंदुका होत्या, गाड्या होत्या, हे खूप ऑथेंटिक आणि खऱ्याखुऱ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये आणल्या की ज्यामुळे ते खूप ऑथेंटिक आणि चांगलं दिसलं. त्या काळातलं इंग्रजांच्या छावणीवरचे हल्ले आहेत, त्याच्यामध्ये ब्लास्टिंग होतं, त्याच्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट करणं, गोळ्या मारणं, बंदुका, जुनी हत्यारं, हे सगळं खूप ऑथेंटिकली जमा करणं, रिसर्च करणं मोठं चॅलेंज होतं. आणि त्यामुळं खूप चांगलं काम, म्हणजे रिसर्च चांगला असल्यामुळे, त्याच्यावरचा अभ्यास चांगला झाल्यामुळं हा सगळा काळ उभं करणं सोपं गेलं. गजेंद्र आहिरे सर आणि तुम्ही त्यांच्यासोबत केलेलं काम कला दिग्दर्शक म्हणून, तर ते नेमकं कसं होतं? गजेंद्र आहिरे सर नेमके कशा पद्धतीने काम करतात आणि तुम्हाला कसं वाटलं त्यांच्यासोबत काम करून? खरं तर गजेंद्र आहिरे सर म्हणजे खूप प्रतिभावान असणारा दिग्दर्शक. म्हणजे ते खूप चांगले लेखक आहेत, कवी आहेत आणि खूप चांगले प्रगल्भ असणारे दिग्दर्शक आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये, मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम उभं केलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढे सिनेमे केलेत, बरेच सिनेमे केलेत. त्यांच्याबरोबर काम करणं अजून एक वेगळं चॅलेंज आहे. त्यांचं काम म्हणजे 0 मिनिटात सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण मुळात त्यांचं फॅक्टरच असं आहे की त्यांना खूप कमी वेळात सिनेमा करायचा असतो आणि त्या कमी वेळेत कला दिग्दर्शकाला आणखीन कमी वेळ. बरं, त्याला त्या कमी वेळेत, कमी बजेटमध्ये ऑथेंटिकली तेवढं काम उभं करणं हे प्रचंड मोठं चॅलेंज. कारण ते 100च्या स्पीडनी पळणारी लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर 120च्या स्पीडनं पळणारा कला दिग्दर्शक असेल तरच टिकेल, नाहीतर तो मागे राहील. आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करणं चॅलेंज पण होतं आणि मजा पण होती. त्यांच्याबरोबर अगोदरचे त्यांचे 2-3 सिनेमे होते ज्यासाठी मला काम करायचं होतं, पण वेळेअभावी ते काय जमलं नाही. पण निळकंठ मास्तरला ती संधी आली आणि त्या संधीचं सोनं, त्याची पोचपावती म्हणजे त्या सिनेमासाठी दादासाहेब फाळके सारखा एक प्रतिथयश असणारा पुरस्कार मला मिळाला. आणि ते मी खूप समाधान मानतो की त्या चित्रपटासाठी एक चांगली गोष्ट ती पण झाली की माझ्या आयुष्यामध्ये अनेक पुरस्कारांमधला एक महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, निळकंठ मास्तरच्या कला दिग्दर्शनासाठी मला मिळाला. आणि आहिरे सरांचं असं आहे की ती खूप स्पीड आहे. म्हणजे त्यांच्याकडे एवढी प्रगल्भता आहे, म्हणजे सृजनशीलता ज्याला म्हणू ना,
ती स्पॉन्टेनियसली जे काही त्यांना सुचतं प्रचंड ताकदीचं, म्हणजे खूप स्पीडली खूप चांगली कलाकृती ते करतात. आणि त्या कलाकृतीमध्ये सोल्युशन त्यांच्याकडे प्रचंड असतं की झटक्यात त्यांना काही ना काही उभं करायचं असतं आणि त्याचं सोल्युशन पण त्यांच्याकडे असतं झटक्यात. आणि ते त्याच्यात वेळ न घालवता पटकन ती गोष्ट उभी करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अनुमतीसारखा त्यांचा सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये खूप छोट्या एका धाग्याची कथा पकडून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत त्याची मजल मारली. आणि खूप चांगल्या पद्धतीने कलाकारांकडून काम करून घेणं किंवा एक व्हिज्युअली क्लिअर असणं की बाबा मला हा प्रसंग शूट करायचा आहे, मग सेट लागो न लागो, कॉस्ट्युम येवो न येवो, मी थांबणार नाही, मला हे ह्या पद्धतीने शूट करायचं आहे, असं त्यांचं स्वतःचं एक गणित आहे. आणि त्यामुळं एका फास्ट असणाऱ्या दिग्दर्शकाबरोबर ज्यावेळेस तुम्ही काम करता ना त्यावेळेस खरं तुमच्या कामाची कसोटी असते. आणि ती कसोटी मे बी मला पार पाडता आली त्यांच्याबरोबर. खूप चॅलेंजेस होते निळकंठ मास्तरला. आमचे तेवढेच वादविवाद पण झाले सेटवरती किंवा अनेक मतमतांतरं झाली, कारण मी खूप ऑथेंटिक आणि वेळ घेऊन काम करणारा आणि त्यांचं असं की वेळच नेमका नाही आणि त्यांना ते स्पीडली करायचं आहे. तर त्यामुळे त्यांच्या स्पीडला मॅच होताना खूप चॅलेंजेस होते, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. येस. निळकंठ मास्तर या सिनेमाचं कला दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे आणि निळकंठ मास्तरची एक सिनेमा म्हणून खूप चर्चा झालेली, खूप वाहवा झाली, परंतु कलेक्शनच्या दृष्टीने म्हणजे पैशांच्या गणितामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. याचं एक कला दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय कारण वाटतं? एक गोष्ट कशी आहे की कलाकृती बनवणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि ती कलाकृती लोकांसमोर आणणं हा त्याचा दुसरा पार्ट आहे. इथले डिस्ट्रीब्युशन व्यवस्था, इथली जाहिरात व्यवस्था किंवा इथून जी वितरण व्यवस्था काम करते ना, हे सेक्शनच वेगळे आहे. ते ह्या टेक्निकल किंवा आर्टिस्टिक ह्याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने काम करतं. खरं तर निळकंठ मास्तरचे ह्या सिनेमाचे जे निर्माते आहेत बलबीम पठारे सर, हे खरंच ग्रेट माणूस आहे. म्हणजे त्यांचा पहिला सिनेमा होता निळकंठ मास्तर, पण मला आठवतं की पहिल्या डे 1 पासून बलबीम सर अख्ख्या सिनेमाच्या बाबतीतली कुठलीही बाजू असू देत, जी गोष्ट गरजेची आहे ती गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी आणून दिली. म्हणजे अचानक एक दिवशी असं झालं की 1000 चिता पेटवायच्यात. आता 1000 चिता पेटवायचं इट्स नॉट अ जोक. किंवा 100 चिता पेटवायच्या, 100 जरी चिता पेटवायच्या, एक चिता पेटवायला तुम्हाला 2 मन, 3 मन, 4 मन लाकडं लागू शकतात. तर 100 चिता पेटवायला तुम्हाला 400-500 मन लाकडं लागू शकतात. मग एवढी लाकडं आणायची कुठून? बरं तेवढी लाकडं आणली तर ते चिता रचण्यासाठी तेवढी लोकं पाहिजे, तेवढ्या गाड्या पाहिजेत, तेवढे. एक दिवस प्रसंग असा होता की अचानक 2000 लोकं एका गावातनं दुसऱ्या गावात प्लेगची साथ आली म्हणून शिफ्ट होतात. तर 2000 लोकं आली, तर 2000 लोकांच्या हातामध्ये प्रॉपर्टी पाहिजे, काही ना काही जुनी प्रॉपर्टी त्या काळची. बैलगाड्या पाहिजेत, त्या बैलगाड्या पण आत्ताच्या काळातल्या नको ज्याला लोखंडी चाक आहेत, त्याच काळातल्या पाहिजे की ज्याला लाकडी चाक आहेत. किंवा त्या 2000 लोकांचं कॉस्ट्यूम करायचं काय? बरं कॉस्ट्यूम पण असं पाहिजे की ज्याला बटणं नको, ज्याला कापडाच्या गुंड्या असायच्या आणि त्या कापडाच्या याच्यातनं बनवलेलीच बटणं होती. तर अशा सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग होतं उभं करणं, आणणं. म्हणजे ते प्रोडक्शन वाईज पण चॅलेंजिंग होतं आणि प्रोडक्शन डिझाईन वाईज पण चॅलेंजिंग होतं. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रोड्युसर म्हणून बलबीम पठारे सर आमच्या खूप पाठीशी राहिले आणि त्यांनी खूप प्रचंड चांगला खर्च केला. म्हणजे खर्चाच्या बाबतीत ते कधीच मागे नाही पडले. पण सिनेमा पोचवण्याच्या दृष्टीने जी काही यंत्रणा होती ना, त्या यंत्रणेवर मात्र थोडंफार मला वाटत होतं की निळकंठ मास्तर हा सिनेमा खूप लोकांना बघता येईल, लोकांपर्यंत जाईल. पण वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून, ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून तो तितकासा पोचला नाही. दुसरी गोष्ट की लोकांना एंटरटेनिंग सिनेमे बघण्याची एक सवय झाली आहे आणि त्या एंटरटेनिंग सिनेमाच्या त्या भाऊगर्दीमध्ये एक ऑथेंटिक सिनेमा बघायचा राहून गेला प्रेक्षकांचा. सिनेमाच्या 2 गोष्टी खूप चांगल्या होत्या की त्याचं संगीत जे अजय अतुलने केलं होतं, त्यातलं अधिरमन झालं गाणं जे आहे, ते गाणं लोकांना प्रचंड भावलं आणि त्या गाण्यामुळे खरं तर तो सिनेमा अधिरमन झाला. अरे हे गाणं निळकंठ मास्तरचं का? मग निळकंठ मास्तर. अच्छा. दुसरी गोष्ट त्या सिनेमाच्या आणखीन एक जमेची बाजू होती की गजेंद्र अहिरेसारख्या प्रथित यश आणि या इंडस्ट्रीत खूप सिनेमे केलेला एक नावाजलेला दिग्दर्शक, म्हणजे गजेंद्र अहिरे सर खूप प्रतिभाशाली असणारा दिग्दर्शक, कवी, लेखक आणि सगळ्याच पद्धतीचा ऑथेंटिक माणूस.
त्यांनी तो सिनेमा साकारला होता. खूप चांगली टीम होती त्याच्यामध्ये. याच्यामुळेही सिनेमा चर्चेत होता. पण बॉक्स ऑफिस कलेक्शन तेवढं झालं नाही आणि मला वाईट वाटतं. खूप चांगले सिनेमे म्हणजे माझा कासव नावाचा सिनेमा जो आहे, ज्याला सुवर्णकमळ, सुमित्रा मावशींचा सिनेमा कासव, ज्याला सुवर्णकमळ आहे, नॅशनल अवॉर्ड आहे आणि त्या सिनेमाला पुण्यामध्ये 2 थिएटर आणि मुंबईमध्ये 1च थिएटर मिळतं. तर गव्हर्नमेंटसुद्धा याच्यामध्ये कमी पडतं आहे. रिजनल सिनेमा पोचवण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे. तुम्ही फक्त अनुदान देताय हो. सिनेमा पोचवण्याची जबाबदारी पण तुमची आहे. इथल्या मल्टिप्लेक्सपासून सिंगल स्क्रीन थिएटर जगवण्याची जबाबदारी पण तुमची आहे, कारण गव्हर्नमेंट टॅक्स घेतं. एंटरटेनमेंटच्या बाबतीतला जो टॅक्स आहे, यातनं खूप मोठा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला जमा होतो. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचं काम किंवा केंद्रीय सांस्कृतिक विभागाचं काम इथले सिनेमे चालवणं आहे. रिजनल सिनेमा जगवणं, चालवणं ऑथेंटिकली हे ह्या गव्हर्नमेंटची पण जबाबदारी आहे. त्यांनी मला वाटतं ती यंत्रणा गव्हर्नमेंटने ताब्यात घ्यायला पाहिजे. ती यंत्रणा नसल्यामुळे अनेक चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोचले नाहीत. म्हणजे निळकंठ मास्तर त्यातलं एक उदाहरण आहे. पण अनेक सिनेमे म्हणजे मी केलेले तर खूप सिनेमे आहेत की जे अस्तू नावाचा माझा सिनेमा नॅशनल अवॉर्ड आहे, कासव नावाचा सिनेमा नॅशनल अवॉर्ड आहे, देवराई नावाचा सिनेमा नॅशनल अवॉर्ड आहे, बाधा नावाचा सिनेमा आहे, एक कप चहा नावाचा सिनेमा आहे, हा माहितीच्या अधिकारावरचा पहिला सिनेमा भारतातला, प्रचंड ताकदीचा सिनेमा, किशोर कदमांनी त्यात प्रचंड चांगलं काम केलं आहे. किंवा आत्ताचे आलेले अस्तू नावाचा सिनेमा हा डिमेन्शियावरती होता. किंवा आत्ताचं जे काही विस्मरणाची मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या आपल्याला दिसते की एका विशिष्ट वयानंतर विस्मरण येतं, त्या विषयावरचा खूप चांगला सिनेमा तो. हे सगळे चांगले सिनेमे लोकांपर्यंत पोचू शकले नाही कारण तशी यंत्रणा नाही. थिएटरमध्ये खूप कमर्शियली विचार केला जातो. सिनेमा थिएटरला लागल्यानंतर मोठे सिनेमे येतात आणि या छोट्या सिनेमांना गिळंकृत करतात आणि त्यामुळंही हे एंटरटेनवाले जे मोठ्या स्टार लोकांचे बडे सिनेमे आहेत ना, त्यांची एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा याच्या पाठीमागे काम करते आणि मग हे छोटे सिनेमे काढावे. मराठी प्रेक्षक पण ह्या सिनेमाला तेव्हाच जातो, आपला प्रेक्षक पण प्रगल्भ झाला पाहिजे. प्रेक्षकांनी थिएटरला जाऊन सिनेमा बघितला पाहिजे किंवा त्या सिनेमाची व्हॅल्यू समजली गेली पाहिजे. साऊथला जे फिल्म कल्चर आहे ना, तिथे माणूस आठवड्याला 15 दिवसाला एक सिनेमा बघतोच आणि त्यामुळे ते थिएटर तिकडचं फिल्म कल्चर खूप प्रगल्भ आहे. तसं इथे थिएटरवरनं सिनेमा टी व्हीला यायची वाट बघितली जाते की टी व्हीला येईल मग आपण बघू. आठवड्या 15 दिवसांनी टी व्हीला येईलच, महिना 2 महिन्यांनी टी व्हीला. तर त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की ऑडियन्स पण प्रगल्भ झाला पाहिजे. गव्हर्नमेंटने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि निर्मात्यांनी सिनेमा बनवण्यावरती जेवढा खर्च करायचा ना, त्याच्यापेक्षा अजून एक विशिष्ट बजेट वितरणावरती केलं पाहिजे. कारण त्यांना ते नंतर कळतं, ज्यावेळेस सिनेमा वितरण करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस त्यांना कळतं अरे सिनेमा बनवणे एवढंच बजेट याला पण लागतं आहे. तर ती गोष्ट निर्मात्याला पण अगोदर आपण जाणीव करून दिली पाहिजे. दिग्दर्शकाचं पण हे काम आहे. या सगळ्या गोष्टी लॅकिंग्स आहेत, त्याच्यामुळं खूप चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत येता राहिलेले आहेत. तर मित्रांनो, संतोष संखत सरांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कुठला पडद्यामागचा कलाकार ऐकायला आवडेल हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.